धन्यवाद नीलेश। चलिए दोस्तों, सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर, सलामी जोड़ी मैदान पर। पेन से बिलोंग करने वाले योगेश पवार एक रणजी खिलाड़ी है, उसी के साथ नॉन स्ट्राइकिंग एंड पर अभिषेक खातू, और ये भी पेन से बिलोंग करते हैं आइकॉन के रूप में। अब यहाँ पे बल्लेबाजी करते हुए, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी कौस्तुभ म्हात्रे के ऊपर। कौस्तुभ म्हात्रे भी पेन से ही बिलोंग करते हैं, यानी ये खिलाड़ी एक दूसरे को भली भांति जानते हैं। अब ये बैटल बहुत ही मजेदार होगा, बहुत ही शानदार होगा, बहुत ही लाजवाब होगा, इसमें कोई शक नहीं, कोई दो राय नहीं है। सुजल सुजल सुभाष गायकर पुरस्कृत एमजी फाइटर्स वनवली बनाम राजेश जोशी पुरस्कृत आई जाकमाता दिवी पारंगी, इन दोनों टीमों के बीच ये मैच जारी है। जी हाँ, ढीले हाथों के साथ सम्मान पूर्वक उस गेंद को खेला, हालांकि शॉर्ट कवर में फील्डर तैनात थे, उसके बावजूद दोनों भी बल्लेबाजों ने एक रन यहाँ पे चुरा लिया है। बहुत ही अच्छा कॉम्बिनेशन यहाँ पे नजर आता हुआ, दोनों भी बल्लेबाजों में एक दूसरे के ऊपर भरोसा। इसी बीच अनीस दापोलकर यांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर व्यासपीठावरती यावं, आपले मित्र आपली वाट पाहतायत। जी हाँ, आपण अनीस दापोलकर यांचा सन्मान करणार आहोत। अनीस दापोलकर, आमच्या विनंतीस मान देऊन आपण आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक स्वागत आणि आभार। मी विनंती करणार आहे सन्माननीय उदयजी सांदनकर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अनीसजी दापोलकर यांचं स्वागत करावं। अनेक मान्यवर आणि त्याचप्रमाणे आमचे आमंत्रित पाहुणे इथे आलेले आहेत आणि या मैदानाच्या आसपास अजूनही काही पाहुणे उपस्थित असतील, त्या सर्व पाहुण्यांना माझी विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। सन्माननीय भरतजी थळे यांच्या शुभ हस्ते आपण इथे त्यांचा यथोचित मान सन्मान करतोय। धन्यवाद अनिशजी, आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथे आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक स्वागत आणि आभार। आपल्या व्यासपीठावरती आपण पाहत आहात अनीस दापोलकर, मॅन फ्रॉम रामराज, यांचे इथे स्वागत केले जात आहे। आमचे हितचिंतक आणि आमचे पाठीराखे, आमचे प्रमुख पाहुणे। चलिए दोस्तों, मैदान में चलते हैं जहां पे अभिषेक खातू एक चौका लगाने के बाद 5 रन बनाकर आउट हो चुके हैं। अब योगेश पवार का साथ निभाने के लिए नए बल्लेबाज आए हैं। एमसी फाइटर वनवली टीम की जानिब से नए बल्लेबाज आए हैं प्रणय म्हात्रे। प्रणय म्हात्रे स्ट्राइकिंग एंड पर रहेंगे, हालांकि आइकॉन के रूप में बल्लेबाजी करने के लिए आए थे अभिषेक ने थोड़ा सा निराश किया शॉर्ट स्क्वायर लेग की दिशा में, हालांकि शॉट खेलना चाहते थे मगर सीधा फील्डर को ढूंढ लिया था, फील्डर के हाथों में खेल गए थे और इसी वजह से उनका कीमती विकेट यहां पे उनको गंवाना पड़ा। जी हां, फिर से एक बार हवा में गेंद और ये आसान सा कैच विकेट कीपर के दस्तानों में, और एक बल्लेबाज मैदान से बाहर जाएगा। बहुत ही खराब हालत, बहुत ही खस्ता हालत बल्लेबाजी करने वाली टीम की।
कमाल की गेंद थी। गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद को काटा था। टप्पा खाने के बाद गेंद ने काटा बदला था और बल्लेबाज अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश में चूक गए थे। गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। हालांकि बाल बाल बच गए मैं कहूंगा, क्योंकि गेंद अगर बल्ले से टकराती तो शायद हवा में चली जाती। कमाल की गेंदबाजी हो रही है। नए गेंदबाज हरेश गावन, ये भी पेन से बिलोंग करते हैं। हरेश ने यहाँ पे जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन किया है। देखिए कुछ हद तक यहाँ पे तालियों की गड़गड़ाहट भी सुनाई दे रही है। कौस्तुभ मात्रे ने पहले ओवर में मात्र 6 रन खर्च किए और अब हरेश गावन बल्लेबाजों के ऊपर पूरी तरीके से कब्जा जमाते हुए पहले 3 गेंदों में मात्र 1 रन खर्च किया है। तेज तर्रार गेंदे, ओहो, इस मरतबा कड़वी दवाई, बिल्कुल बल्लेबाज के पास कोई जवाब नहीं है उसका। बाउंसर के ऊपर प्रभावित किया था। कड़वी दवाई के घूंट यहां पे पिलाते हुए लगातार 3 गेंदे यहां पे बिंदी कर चुके हैं हरेश गावन। हरेश गावन ने सही मायनों में काफी प्रभावित किया है। जितनी तारीफ करे उतनी कम, क्योंकि दोस्तों ये 4 ओवर का मैच है। 4 ओवर के मैच में इस तरह की गेंदबाजी हमें बहुत रेयर देखने को मिलती है। ये देखिए गोली की रफ्तार से गेंद निकल रही है। गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद इतनी तेजी के साथ निकल रही है कि यहां से हमें दिखाई भी नहीं देती। जबरदस्त गेंदबाजी, अपने कंधे का इस्तेमाल, अपने उंगलियों का इस्तेमाल और उसी के साथ अपने रिस्क का इस्तेमाल और सही लंबाई, सही दिशा। हालांकि गेंदबाजी करने वाली जो कला है वो बहुत ही मेहनत की कला। इस मतलब हवा में गेंद जरूर है, उस गेंद के नीचे फील्डर, एक आसान सा कैच, वेरी वेल जज कैच और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर। हार्दिक वॉरियर्स पुरस्कृत ताजपूर आणि रुची एंटरप्राइजेस अमरदीप कोलगाव या दोन्ही संघांचे कर्णधार यांना विनंती आहे की इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे। जर आपण टॉस करण्यासाठी इनिंग ब्रेकमध्ये आला नाहीत तर आपल्याला 2 धावांची पेनल्टी बसेल आणि मित्रांनो हे 100% आपल्याला पेनल्टी बसेल, कारण या अध्यक्षांनीच मला हा मेसेज दिलाय आणि तो मेसेज मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय। तर प्लीज आपलं कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही याची दक्षता घ्या आणि लवकरात लवकर टॉस करण्यासाठी इनिंग ब्रेकमध्ये इथे पोहोचा। आय रिपीट, ताजपूर आणि रुची एंटरप्राइजेस अमरदीप कोलगाव। जी हाँ, इस बीच नए गेंदबाज आए हैं सुशांत मोकल। सुशांत मोकल ये भी पेन से बिलोंग करते हैं और इस खिलाड़ी ने दर्शन वाकड़े और अमरुद दादा पुरस्कृत जो एक बहुत ही शानदार टूर्नामेंट इसी साल हमने लास्ट हफ्ते में देखा था, अंश अश्लेषा चषक, वहां पे कमाल की बल्लेबाजी की थी, जबरदस्त बल्लेबाजी की थी और पब्लिक हीरो इस खिताब से हालांकि उनके वो चर्चा में थे। वही सुशांत मोकल अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। हालांकि गेंदबाजी करते हुए बहुत कम दिखाई देते हैं, मगर क्या कमाल की बल्लेबाजी करते हैं और उन्होंने अपनी छाप छोड़ी थी उस प्रतियोगिता पर। वही सुशांत मोकल, मैन फ्रॉम पेन, अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। जी हाँ, इसमें तो बहुत ही बढ़िया ये गेंद, उतना ही कमाल का ये शॉट था। कारपेट के सहारे, कारपेट को आग लगाती हुई ये गेंद लॉन्ग ऑफ की दिशा में जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन मुकम्मल कर लिया है। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा 8 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। तीसरा ओवर प्रगति पर रनों को सुखा दिया है, रनों का अकाल पड़ा है और रनों का सूखा पड़ा है। रन कहां से आएंगे यही सोच रहे हैं योगेश पवार, जिन्होंने मात्र 3 गेंदों का सामना किया, 3 रन बनाकर नॉन स्ट्राइकिंग एंड पर, जबकि स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है चेतन गायकर। ऊपरी क्रम के 3 बल्लेबाज आउट हो चुके हैं। बहुत ही खस्ता हालत, बहुत ही बुरी हालत, बहुत ही खराब हालत यहां पे बल्लेबाजी करने वाली टीम की। वनवली टीम थोड़ी सी संकट में घिर चुकी है। जी हां, फिर से एक बार परफेक्ट यॉर्कर, वाइड यॉर्कर करने का अंदाज देखिए, हाई आर्म एक्शन और उसी के साथ तेज तर्रार गेंदे और सही ठिकाने पे। ये देखिए आपके स्क्रीन पर फिर से एक बार लाजवाब
तकरीबन क्रीज पर जाकर ये गेंद ने टिप्पा खाया था। फिर से एक बार दो टांगों के बीच में यहाँ पे ओहो निशाना, फिर से एक बार स्टंप के ऊपर सही निशाना और इसी वजह से रनआउट के रूप में और एक बल्लेबाज चेतन गायकर के रूप में मैदान से जाएंगे बाहर। एक्शन रिप्ले दिखाते हुए किस तरह से उस गेंद को ढीले हाथों के साथ टैप किया था, फॉलो थ्रू में दौड़कर उस गेंद तक पहुंचे, उस गेंद को गैदर किया और क्या कमाल का निशाना था। बचपन में सुशांत मोगल कंचे खेला करते थे और इसी वजह से यह सीधा निशाना स्टंप के ऊपर देखने को मिला। इसी बीच नए बल्लेबाज मैदान में जी हाँ, फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद, मगर इस मर्तबा बहुत ही खूबसूरत ये स्ट्रोक था, कॉपी बुक स्टाइल से खेला हुआ, तकरीबन यॉर्क करने की कोशिश की, उसे ओवर पिच बनाकर हालांकि कारपेट के सहारे खेला था, दो खिलाड़ियों के बीच में गैप भी ढूंढा था और लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर ये गेंद 4 रन के लिए। इसी बीच नॉन स्ट्राइकिंग एंड पर नए बल्लेबाज अक्षय, जी हां, इसमें दबा थोड़ी सी हाफ ट्रैकर गेंद और उसे अक्रॉस द लाइन खेला है, गेंद डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर, 6 रन योगेश पवार के बल्ले से आता हुआ यह पहला छक्का। दबाव उनके ऊपर जरूर होगा, उनके जहन में होगा कि यहां से अगर थोड़ा सा भी भटकेंगे तो योगेश पवार बख्शने के मूड में बिल्कुल नहीं है और इसी वजह से ये लीजिए फिर से एक बार गलतियों के ऊपर गलती की है सुशांत मोगल ने। इसके पहले भी एक छक्का हमने देखा था, इसके पहले एक चौका भी देखा था और यहाँ पे तो परोस के दिया है, लेग स्टंप पर फुल टॉस गेंद थी और उस गेंद का यही नतीजा होना था, मिड विकेट सीमा रेखा के बाहर फिर से एक बार आता हुआ ये करारा छक्का। देखिए दोस्तों, 3 ओवर की समाप्ति के बाद 24 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहले ओवर में कौस्तुभ म्हात्रे ने मात्र 6 रन खर्च किए थे, हरीश गावड़ ने दूसरे ओवर में मात्र 1 रन खर्च किया था और तीसरे ओवर में सुशांत मोगल ने 17 रन खर्च किए हैं। अब 8 रन की औसत से यहाँ पे रन 24 स्कोर कार्ड पर नजर आते हुए, इसी बीच नए गेंदबाज आए हैं अंतिम ओवर लेने के लिए। हितेश पाटिल लोकल बॉय, लोकल खिलाड़ी है, लोकल हीरो है। अब हितेश के ऊपर भी बहुत बड़ी जिम्मेदारी होगी क्योंकि यहां से बड़े स्ट्रोक से वंचित रखना है बल्लेबाजों को। जी हां, ओवर पिच गेंद थी, जोरदार हिट लगाने की कोशिश कर रहे थे मगर थोड़ा सा मिस टाइम कर गए, गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पे लगी थी, कारपेट के सहारे लॉन्ग ऑफ की दिशा में जब तक फील्ड होती तब तक 1 रन लेने का यहाँ पे मौका। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 25 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 5 गेंदें अभी भी आना बाकी है, इन 5 गेंदों में कितने रन बन पाते हैं, कितने बड़े स्ट्रोक आएंगे, इसके ऊपर इस मैच का रिजल्ट भी निर्भर हो सकता है क्योंकि इस 5 गेंदों में अगर कम से कम रन खर्च करते हैं गेंदबाज हितेश, जी हां, परफेक्ट यॉर्कर योगेश पवार जैसे बल्लेबाज को एक ही जगह पर खड़ा कर दिया है। कमाल की गेंदबाजी, शानदार गेंदबाजी, ऑस्टेनिशिंग गेंदबाजी, क्योंकि दोस्तों ये बिल्कुल आसान नहीं है। सामने जो खिलाड़ी है वो बहुत ही ऊंचे खिलाड़ी है,
रणजी क्रिकेट में भी उन्होंने शिरकत की, वहां पे भी उन्होंने खेला है। लेदर क्रिकेट हो या टेनिस क्रिकेट का खेल हो, इस खिलाड़ी ने हमेशा प्रभावित किया। ये देखिए, जैसे ही शॉट ऑफ लेन गेंद दिखी, उस गेंद के ऊपर टूट पड़े, ताकत के साथ प्रहार किया और परफेक्ट टाइमिंग यहां पे देखने को मिला। गेंद लॉग ऑन सीमा रेखा के बाहर। 6 इस छक्के के सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 31 पर। यह तीसरा छक्का योगेश पवार के बल्ले से आता हुआ। जबरदस्त बल्लेबाजी, तूफानी बल्लेबाजी यहां भी हो रही है। एकमात्र खिलाड़ी यहां पे टिक कर खेलता हुआ दिखाई दे रहा है, नाम है योगेश पवार। जी हाँ, इस पर दबा चकमा तो दिया है, गेंद हवा में, ओहो, और शॉर्ट कवर की दिशा में बहुत ही बढ़िया कैच। और इसी के साथ योगेश पवार के पारी का अंत। योगेश पवार बैक टू द पैवेलियन। बहुत ज्यादा बैकफुट पर गए थे, क्रीज की गहराई का इस्तेमाल करना चाहते थे, मगर देखा कि ये फुलर लेंथ है, उन्होंने उसे ऑन द राइज खेलने की कोशिश की और आखिरकार मिस टाइम कर गए। गेंद बल्ले के ऊपरी सिरे पे लगी और हवा में चली गई थी, बहुत देर तक हवा में थी और शॉर्ट कवर में फील्डर थे, उसका फायदा मिला बल्ले गेंदबाजी करने वाली टीम को और गेंदबाज को भी। और आखिरकार जिसका डर था वो बल्लेबाज मैदान से बाहर जा चुके हैं। योगेश पवार ने यहाँ पे खौफ तो डाला था, इस मैच के ऊपर मजबूत पकड़ बढ़ाने की कोशिश कर रहे थे। 3.4 ओवर का यहाँ पे खेल खत्म हो चुका है, अभी भी 2 गेंदें आना बाकी। 31 रन 5 विकेटों के नुकसान पर। हितेश की फुल टॉस गेंद आगे बढ़कर उसे खेला था, 2 खिलाड़ियों के बीच में से शानदार तरीके से यहाँ पे गैप ढूंढा है। पहली गेंद के ऊपर अक्षय के बल्ले से आता हुआ ये पहला चौका। कल्पेश ने चौके के साथ यहाँ पे अपनी पारी की शुरुआत की है, मगर उनके पास ज्यादा गेंदें खेलने का यहाँ पे मौका नहीं, क्योंकि इस अंतिम ओवर की एक अंतिम गेंद आना बाकी है। और इस चौके के सहायता से रनों की संख्या हो चुकी है 35 रन, 35 रन ऑन स्कोर कार्ड। आहा, तेज तर्रार गेंद, हितेश की जितनी तारीफ करे उतनी कम। ये लोकल हीरो है और उम्र से भी मुझे कम नजर आ रहे हैं, एक्सपीरियंस भी उनके पास नहीं है, उसके बावजूद अपने आत्मविश्वास के बलबूते पर उन्होंने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की। एक छक्का एक चौका इस ओवर में जरूर देखने को मिला, मगर बल्लेबाजों को भी यहाँ पे कुछ हद तक उन्होंने जकड़ के रखा। 2 बिंदी गेंदें देखने को मिली, एक विकेट भी चटकाया और ये विकेट हितेश को हमेशा याद रहने वाला विकेट, क्योंकि योगेश पवार को उन्होंने आउट किया था। कुल मिला के देखते देखते पहले सत्र का खेल यहां से खत्म हो चुका है। पहले सत्र में 35 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और जीतने के लिए 36 रनों की जरूरत। 24 गेंदे 36 रन, यानी 9 रन की औसत से अब यहां पे रन जुटाने होंगे, बनाने होंगे। इस मैदान के मद्देनजर देखिए निशांत, इस मैदान के मद्देनजर हमने कल भी देखा और आज शुरुआत से देख रहे हैं कि 36 रन बनाना इतना मुश्किल नहीं है। दोन्ही ही संघांचे कर्णधार आलेले आहेत का? अन्यथा 2 धावांची पेनल्टी बसणार आहे, लक्षात घ्या। अध्यक्षांनी माझ्यापर्यंत मेसेज आहे, ताजपूर आणि कोलगाव दोन्ही संघांचे कर्णधार। कोलगाव संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत, ताजपूर संघाचे कर्णधार जर आपण आला नाहीत, इनिंग ब्रेक मध्ये टॉस झाला नाही तर 2 धावांची पेनल्टी आहे। ताजपूर माझ्या समवेत निकेश थळे कोलगाव संघाचे कर्णधार आणि ताजपूर संघाचे कर्णधार ऋषिकेश जावरे, नाम ही काफी है।
आपण सर्वांनी हे नाव ऐकलं असेल अलिबाग चॅम्पियन ट्रॉफीमध्ये. तर सन्माननीय अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत. तर कोलगाव संघाचा इथे कॉल असणार आहे. टेल इज कॉल अँड इट इज टेल. नाणेफेकीचा कॉल हा कोलगाव संघाच्या बाजूने लागलेला आहे. आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. पहिला सामना खेळताय 4 षटकांचा सामना आणि ऋषिकेश झावरे यांनी इम्पॅक्ट जो टाकलेला आहे अलिबाग चॅम्पियन ट्रॉफीमध्ये. काय स्ट्रॅटजी असेल, काय वाटतंय ही खेळपट्टी किंवा तुम्ही ते सामने पाहिले असाल 4 षटकांमध्ये किती धावांपर्यंत इथे रोखायचा प्रयत्न असेल? प्रतिसाद संघाला 40 ते 50 धावाच्या आत रोखण्याचा आमचा हे असेल. ओके, विश यू ऑल द बेस्ट. आपल्याकडे वेळ कमी आहे. ऋषिकेश, अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी तू गाजवलीस, पुन्हा इथे ये, तुझ्याकडून बऱ्याच अपेक्षा असतील. काय वाटतंय, किती प्रॅक्टिसमध्ये आहेस आणि किंवा एकूणच या खेळपट्टीवरती किती धावा इथे जमवाव्या लागतील म्हणजे एक सेफ आपल्याला म्हणता येईल? कमीत कमीत 50-55 धावा बनवायला लागतील. पहिला सामना आहे, जास्त मी काही विचारणार नाही आहे कारण खेळपट्टीचा अंदाज नाही आहे, मैदानाचा अंदाज नाही आहे. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि वळूया कॉम्बॉक्समध्ये. विश यू ऑल द बेस्ट दोन्ही संघांना आपण म्हणूया. अँड ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. प्रथम श्री गणेशाला वंदन करून ज्यांचं नाव घेता क्षणी अंगात वेगळीच ऊर्जा संचारते असे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेला आपला रायगड आणि याच रायगड जिल्ह्यामधील मिनी गोवा म्हणून ज्या तालुक्याची ओळख आहे असा आपला अलिबाग तालुका. आणि या अलिबाग तालुक्यामधील आदर्श घोटवडे गावामध्ये एक मोठी भव्यदिव्य स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचं नाव आहे भारतीय जनता पार्टी चषक 2024. पहिलाच बॉल गोलंदाज अभिषेक खातू इथे मात्र सज्ज होतोय. सन्माननीय जितेंद्र गोंधळी, विनंती असेल की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. स्पेशली प्रशांत खंडागे यांची विनंती आहे आणि तसंच ग्रामस्थ मंडळ आणि आयोजन कमिटी यांच्या वतीनं आपल्याला इथे विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आज सर्व प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या मैदानावरती आपण पाहू शकता. घोटवडे क्रीडा संकुल या मैदानाचं नाव आहे. या वर्षीच या मैदानाचं आपण पाहिलं तर डेव्हलपमेंट किंवा हे मैदान खूप चांगल्या पद्धतीने बनवलं गेलं आणि आज याच मैदानावरती आपल्या अलिबाग तालुक्यामधील नामवंत खेळाडू किंवा त्याच वेळेला रायगड जिल्ह्यातील भारतामधील मग त्याच्यामध्ये गुजरात राज्य असेल किंवा त्याच वेळेला अशा विविध राज्यांमधून बरेचसे खेळाडू आले. पहिलाच बॉल वेगवान अभिषेक खातो हा गोलंदाज मैदानावरती आलाय आणि पहिल्याच बॉलवरती ऑन ड्राईव्ह फटका, चेंडू ओव्हर द रोप, नो ईस्ट नो वेस्ट, आलाय चौकार. इथे पाहुण्यांची मांदियाळी पाहायला मिळते. याच दरम्यान काही पाहुणे आलेले आहेत आणि त्यांचं यथोचित यथायोग्य स्वागत करणं आमचं कर्तव्य आहे. समालोचन कक्षाला सलामी दिले आणि हा षटकार येतोय सुशांत मोगलच्या बॅटमधून. सन्माननीय माजी सरपंच जितेंद्र गोंधळी आमच्या या व्यासपीठावरती आलेले आहेत. सर्वात प्रथम मी शब्द सुमनांनी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि विनंती करणार आहे मी सन्माननीय रवींद्रजी शिंदे घोटवडे ग्रामस्थ अध्यक्ष यांना विनंती असेल की सर आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आपल्या सर्वांचे एक लाडके माजी सरपंच ज्यांना क्रिकेटवरती जबरदस्त प्रेम आहे, क्रिकेटचं नॉलेज आहे आणि जवळजवळ 8 वर्ष या पंचक्रोशीमध्ये ज्यांनी रजनी क्रिकेटची स्पर्धा आयोजित केली आणि वेल ऑर्गनाइज करून दाखवली, सक्सेसफुल करून दाखवली, असे सर्वांचेच एक लाडकं व्यक्तिमत्व सन्माननीय जितेंद्र गोंधळी सरांचं इथे स्वागत केलं जात आहे. आणि विनंती असेल त्यांना की आपली टुर्नामेंट कधी आपण अनाऊन्स करताय, तारीख काय काढताय आणि नक्कीच सामना सुरू राहील. परंतु काही इथे माझ्यापर्यंत मेसेज आलेत
आणि जितेंद्र गोंधळी यांना विनंती करणार आहे की आमच्या मैदानाबद्दल 2 शब्द. धन्यवाद यासिन सर. घोटवडे ग्रामस्थ आणि सर्व युवकांचं मी मनापासून आभार मानतोय की त्यांनी स्वतःचं हक्काचं असं भव्य दिवा ग्राउंड तयार केलेलं आहे. माझा आणि प्रशांतचं जवळजवळ ह्या विषयावर 5 वर्षापूर्वीच बोलणं चाललं होतं की स्वतःचंच हक्काचं ग्राउंड तुम्ही तयार करा म्हणून, आणि तुम्ही हे ग्राउंड करून दाखवून दिलं. आणि आता हे तुमचं कायमस्वरूपी ग्राउंड झालं. तुम्हाला आता दुसरं कोणावर अवलंबून राहायची गरज नाही. आणि आता ह्या ग्राउंडला जसं NSC खानावच्या ग्राउंडला भव्य दिव्य टुर्नामेंट होतात, तशाच भविष्यात या घोटवड्याच्या ग्राउंडवर पण अशाच भव्य दिव्य नाईट आणि डे टुर्नामेंट आयोजन करत राहतील. आणि मी हे ग्राउंड तुम्ही ग्रामस्थांनी युवकांनी केल्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतोय. आणि यासिन सर, तुम्ही मला जो प्रश्न विचारलात की ती लवकरच तारीख डिक्लेअर होईल आणि ते तुमच्या हस्ते तुमच्या तोंडूनच मी ती डिक्लेअर करून घेणार आहे. धन्यवाद. धन्यवाद. तर हे होते माजी सरपंच खानाव सन्माननीय जितेंद्र गोंधळी सर. कारण क्रिकेटचा निस्सीम चाहता आहे. सर्वात प्रथम तो क्रिकेट वीर आहे आणि म्हणूनच आपण पाहतोय एक मोठी टुर्नामेंट, एक मोठं मैदान जे आपण यावर्षी तयार केलंय. इथे शेती होती मित्रांनो, तर या ग्रामस्थांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ओव्हर टू निशांत. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा वळूयात मैदानाकडे. 12 धावा धाफलकावरती आल्यात. 1 गडी बाद झाल्या. सुशांत मोकल पुन्हा एकदा गोलंदाज अभिषेक खातू मैदानावरती सज्ज होतोय. पेन तालुक्यात हा खेळाडू आहे. राईट मोर द विकेट. यावेळेस वेगवान तेज तर्रार चेंडू मैदानावरती पाहायला मिळाला. खरं तर स्टेट ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला. इथे प्रयत्न पूर्णपणे फसला आणि डॉट बॉल मैदानावरती पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर इथे पहिल्या ओव्हरची सांगता झालेली आहे आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 12 धावा धावफलकावरती आल्यात. या स्पर्धेसाठी आपण प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांकाच्या ज्या नयनरम्य आणि बहारदार जे चषक पाहतोय, हे चषक सन्माननीय आपणा सर्वांचे लाडके सुधीरजी धर्मा चेरकर अर्थातच विद्यमान विद्यमान सरपंच सन्माननीय सुधीरजी धर्मा चेरकर यांच्या वतीनं 3 ट्रॉफीज प्रथम क्रमांक, द्वितीय आणि तृतीय देण्यात आलेले आहेत. त्यांचा देखील हार्दिक आभार व्यक्त करतोय. तसेच आपण पुढील जी वस्तुरूपी सेवा दिलेली आहे त्याच्यामध्ये जी आपण LED TV पाहतोय मालिकावीरासाठी, ही TV कैलासवासी यशोदा नारायण ठाकूर यांच्या स्मरणार्थ कुमार रुद्र प्रमोद ठाकूर म्हणजेच रुद्र मेडिकलचे मालक यांच्या वतीनं या स्पर्धेला मालिकावीर म्हणून LED TV देण्यात आलेली आहे. त्यांचे देखील हार्दिक आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा वळूयात मैदानाकडे. बाकीची अनाउन्समेंट मी नंतर करणार आहे. नवीन गोलंदाज तुषार पाटील मैदानावरती येतोय. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज सिद्धेश, नॉन स्ट्राइक एंडवरती हरेश, ही जोडी मैदानावरती. आज आपण यासिन सर जर प्रेक्षकांचा आढावा घेतला तर कालच्या दिवसाचं कंपॅरिझन केलं तर आज मात्र इथे तुडुंब आलोट आणि तुफान गर्दी मात्र मैदानाच्या सभोवताली आपल्याला पाहायला मिळते. अगदी कुठेही पहा तुम्हाला प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळत आहेत. आणि आज या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम किंवा ही स्पर्धा उंच शिखरावरती नेण्याचं काम हे तमाम प्रेक्षकांनी मात्र केले. वेगवान चेंडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. मैदानावरती आपण पाहिलं तर नवीन गोलंदाज इथे तुषार आलाय. तुषारने मात्र आपल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत गोलंदाजी पाहिले ते पहिलेच 2 बॉल डॉट मात्र टाकलेले आहेत. आज त्याला ॲज अ आयकॉन म्हणून का घेतलेला आहे, किंबहुना त्याच्यावरती असलेली जबाबदारी त्याने इथे सिद्ध करून दाखवलंय पहिल्याच 2 बॉल्सवरती. येणारे 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी आता 16 बॉलमध्ये 24 धाव्यांची गरज. 24 रन्स रिक्वायर्ड इन 16 डिलिव्हरीज. फुलटॉस बॉल खूप चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. चेंडूला सरळ पाठवून दिले लॉंगॉनच्या दिशेनं. ओव्हर द रोप येतोय एक शानदार ग्लोरियस चौकार.
प्रणय म्हात्रे यांना सुद्धा सन्मानित करणार आहोत, कारण सलग 2 रात्र तो या व्यासपीठाची सेवा करतोय, या मैदानाची सेवा करतोय. तर प्रणय यांना विनंती असेल, प्रणय आपण थोडंसं पुढे यावं. मी सन्माननीय भरतजी थळे यांना विनंती करणार आहे. थळे साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते प्रणय यांचा सन्मान करावा, त्यांचे आभार व्यक्त करावेत. कारण मित्रांनो, ही अशा व्यक्ती असाव्या लागतात, कारण हे पडद्याच्या मागे राहतात, भरपूर मेहनत करतात, काम करतात, परंतु त्यांचं नाव मात्र येत नसतं. परंतु त्यातीलच एक नाव प्रणय म्हात्रे. आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतोय. धन्यवाद प्रणय. वळूया पुन्हा एकदा. ओव्हर टू निशांत. मॅच तुम्हाला दिसायला सोपी असले किंबहुना या सामन्यामध्ये जरी असं वाटत असेल की बॅटिंग करणारा संघ अगदी सहज जिंकेल की काय, परंतु मित्रांनो असं नाहीये. कारण जर समोरचा संघ ज्या संघामध्ये आयकॉन खेळाडू असतील तर त्यांच्या प्रतिस्पर्धी संघामध्ये सुद्धा आयकॉन खेळाडू असणार आहेत. जी आपने सही कहा निशांत, क्योंकि अगर यहाँ पे 1-2 विकेट आते हैं ना, तो फिर से एक बार मैच बदलने में वक्त नहीं लगेगा. जैसे मैं हमेशा कहता हूँ कि वक्त बदलने में वक्त नहीं लगता, क्योंकि कभी भी वक्त बदल सकता है. सिर्फ यहाँ पे 1 से 2 विकेट जल्दी जल्दी आने चाहिए, फिर मैच में रंग देखिए आ सकता है. नक्कीच जीत के सूत्र जर फिल्डिंग करणाऱ्या संघाला ही मॅच जिंकायची असेल तर यू हॅव टू फोकस ऑन विकेट. तुम्हाला विकेटवरती फोकस करावं लागणार आहे. इथे जर 1 ते 2 विकेट्स आला यासीन सर, तर या मॅचमध्ये रंग भरण्याचं काम मात्र गोलंदाज करणार आहे. परंतु अशी गोलंदाजी झाली ना तर इथे आत्मविश्वास बॅटिंग करणाऱ्या संघाचा वाढणार आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल ती 24 या आकड्यावरती. यासीन सर, कशा पद्धतीने या मॅचकडे पाहत आहे? देखिए वाइड गेंदे करके तो आपको ये मैच नहीं जीता जा सकता. आपको विकेट टू विकेट यहाँ पे गेंदबाजी करनी होगी, बल्लेबाजों को गलती करने पर मजबूर करना होगा. देखिए यही करना चाहिए था, क्योंकि यहाँ पे एक मौका जरूर था, मगर 3 खिलाड़ियों के बीच में इस गेंद ने टप्पा खाया और एक जीवन दान यहाँ पे मिला है. आइकॉन के रूप में जो बल्लेबाजी कर रहे हैं, अगर यहाँ से इनका विकेट आता तो फिर से एक बार सिचुएशन हमें कुछ अलग नजर आता. बहुत ही सुनहरा मौका था, मगर थोड़ा सा ये मौका मुश्किल ज़रूर था, इतना आसान भी नहीं था, क्योंकि गेंदबाज उल्टी दिशा में दौड़ रहे थे. हालांकि ये कैच मेरे ख्याल से लॉन्ग ऑफ के फील्डर को आसान होता था. अगर गेंदबाज ने कोशिश नहीं की होती तो शायद वो वहाँ पे कैच लपकने में कामयाब होते. इस तरह की जो गलतियाँ होती है, वो गलतियाँ जानबूझकर नहीं होती, उस सिचुएशन में और इनडायरेक्टली हो जाती है. और इसीलिए दोस्तों अक्सर कहा जाता है कि जो खिलाड़ी या जो टीम कम से कम गलतियां यहाँ पे करेंगे, वही टीम यहाँ पे जीतेगी. अगदी सहमत आहे तुमच्या मताशी. कारण आता इथे कशा पद्धतीने मॅच खेळणार आहेत. मी नेहमीच म्हणतो की तुम्ही जेव्हा क्रिकेटचा खेळ खेळत असाल किंवा तुमच्या जीवनाचा खेळ खेळत असाल, तुमच्याकडे लढवया वृत्ती असावी लागते. तुमच्याकडे शेवटल्या क्षणापर्यंत झुंज देण्याची क्षमता असावी लागते. आणि ही क्षमता आता दोनही संघांमध्ये आहे का, किंबहुना या मॅचमध्ये आता कोणता संघ जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करेल याकडे सर्वांचं लक्ष आहे. जिथे जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 12 बॉल्समध्ये इथे 11 धावा पूर्ण करायच्या आहेत. पहिलाच बॉल, प्रचंड वेग होता, तेच तर्रार पंचांकडे पाहिले कटाक्ष नजरेनं, परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर स्लाइटली टर्न होतोय आणि पहिलाच बॉल डॉट आलाय. आता 11 बॉलमध्ये 11 धाव्यांची गरज आहे. आणि अशा वेळेला या मैदानावरती काय घडणार आहे? गेल्याच आठवड्यामध्ये पाहिलं तर महाडमध्ये माझं समालोचन सुरू होतं आणि तिथे सुद्धा 11 बॉलमध्ये 11 धाव्यांची गरज असताना गोलंदाजी करणारा संघ जिंकला होता. अप्रतिम अशा पद्धतीने तिथे गोलंदाजी झाली होती. त्या प्रकारची गोलंदाजी मात्र होणार का? पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केलाय. आणि आज आयकॉन खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. आणि आयकॉन खेळाडूंच्या वतीनं नो चेंडूचा सुद्धा इशारा पंचांकडून आलाय. आणि आता एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. यासीन सर, याच गोष्टी अशा सिच्युएशनला टाळायच्या असतात. बहुत बड़ी भूल हो चुकी है, बहुत बड़ी गलती हो चुकी है, क्योंकि नो बॉल के ऊपर आपको 1 रन भी मिलेगा,
एक गेंद और एक्स्ट्रा करनी पड़ेगी और उसी के साथ अब यहाँ पे फ्री हिट का भी मौका है। और इस सिचुएशन में इस तरह की गलती अगर जब होती है तो ये मैच आपसे और आपके हाथों से धीरे धीरे दूर जाता हुआ नजर आएगा। सन्माननीय चंद्रकांतजी खंडागळे आणि सन्मान निलेशजी थडे, आपण प्लीज व्यासपीठावरती यायचं आहे. आपण प्रेक्षकांमध्ये उपस्थित आहात. पुन्हा एकदा वळूयात मैदानाकडे. गोलंदाज सज्ज होते अक्षय. ओहो, यावेळेस मोठा फटका खेळायचा होता बराच वेळ हवेमध्ये आणि ते उलटा कॅच पकडण्याचा प्रयत्न केला. एक धाव केली आहे. कंप्लीट दुसरीचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती आता पुढे सरसावेल. ती म्हणजेच 29 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचले आणि आता 10 बॉलमध्ये 7 धावेंची गरज आहे. जवळपास बॅटिंग करणारा संघ आपण पाहिलं तर इथे विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय, परंतु अजून देखील ही मॅच शिल्लक आहे. या मॅचमध्ये गोलंदाजाला आता कुठेतरी एक चांगल्या प्रकारचं प्लॅनिंग करावं लागणार आहे. चांगल्या प्रकारची स्ट्रॅटर्जी आखावी लागणार आहे. फलंदाजाला कशा पद्धतीने मोठ्या फटक्यापासून रोखून ठेवता येईल किंवा त्याच वेळेला डॉट बॉल कशा पद्धतीने काढता येतील याकडे आता लक्ष ठेवावं लागणार आहे. गोलंदाज यावेळेस अक्षय पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये, एलिव्हेशन ॲक्युरेट नाहीये आणि आता मात्र योगेश पवार याच्या माध्यमातून एक शानदार कॅच. फलंदाज बाद. फलंदाजानं अगदी दूरवर मारण्याचा प्रयत्न केला. फुटवर्क मुवमेंट असते तर त्या लाईनपर्यंत पोहोचला असता आणि कदाचित हा चेंडू सीमापार होऊ शकला. म्हणून नेहमीच म्हटलं जातं की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क हे फार महत्त्वाचं आहे. यासीन सर, फुटवर्क का इस्तेमाल करते तो शायद ये गेंद सीमा रेखा के बाहर होती और अवे फ्रॉम द बॉडी, शरीर से बहुत दूर खेला था और इसी वजह से गेंद बहुत देर तक हवा में और आसमान को चुम्मी लेकर वो योगेश पवार के हाथों में गिरी. एक विकेट तो यहाँ पे आया है मगर एक विकेट से यहाँ पे काम नहीं बनेगा. जैसे आपने कहा कि बिंदी गेंदें करनी होगी और उसी के साथ और 1-2 विकेट यहाँ पे लगातार अगर आते हैं तो फिर इसमें मैच में प्रवेश हो सकता है. आज आपण या मैदानावरती पाहिलं तर व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जो महिला वर्ग आहे त्यांचा देखील हार्दिक आभार व्यक्त करतोय. अगदी कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये बहुसंख्येनं समस्त सर्व महिला मंडळ इथे उपस्थित आहे. त्यांचा देखील आभार व्यक्त करतोय आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थानं शोभा वाढवण्याचं काम त्यांच्या वतीनं करण्यात येत आहे. यावेळी चांगला फटका, कॅचची संधी. तिथे मात्र अप्रतिम, अविश्वसनीय, मनमोहक, बहारदार आणि त्याच वेळेला आपण पाहिलं तर शानदार कॅच. फलंदाज बाद. ते 2 बॉलवरती 2 विकेट्स मात्र प्राप्त केल्यात आणि या मॅचमध्ये आम्ही जिंकू शकतो हा आशावाद मात्र निर्माण केलाय फिल्डिंग करणारा संघ, ज्या संघाचं नाव आहे वनवली संघ. या ठिकाणी फिल्डिंग करत आहेत. अर्थातच आपण पाहिलं तर सुजल सुभाष गायकर पुरस्कृत MG फायटर्स वनवली हा संघ इथे खेळत आहे. यावेळेस जस्ट स्टिअर करण्याचा प्रयत्न मैदानावरती राहिला. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाहीये. चेंडू डॉट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि ही मॅच अतिशय चांगल्या स्थितीमध्ये नेण्याचं काम यासीन सर. आता 7 बॉलमध्ये इथे 7 धावा कंप्लीट करायच्या आहेत. यही तो मैं कह रहा था कि विकेट की खुराक जब गेंदबाज को मिलती है तो गेंदबाज का अलग ही रूप हमें नजर आता है और कुछ गलतियां यहाँ पे गेंदबाज ने जरूर की है मगर जो विकेट की खुराक मिली है उसके बाद देखिए यहाँ पे गेंदबाज कुछ अलग ही अपने रंग में आते हुए. आहा, इसमें तो रैम शॉट खेलने का यहाँ पे प्रयास किया था.
रैम शॉट खेलने का प्रयास किया था, जोरदार अपील हुआ था, मगर यहाँ से समझना बहुत ही मुश्किल कि वो अपील किस लिए था। मगर ये अंतिम गेंद यहाँ पे बिंदी आती हुई, बहुत ही बढ़िया ये ओवर। इस ओवर में कितने रन खर्च किए हैं देखिए, नो बॉल होने के बावजूद इस खिलाड़ी ने, नाम है अक्षय, 4 रन खर्च किए हैं। अगर इनकी गेंदबाजी पसंद आई होगी तो जरा जोरदार तालियां होनी चाहिए अक्षय के लिए, क्योंकि मैच में जान भर दी है। ये मैच अब जीता जा सकता है क्योंकि बचे हुए 6 गेंदों में 7 रनों की जरूरत। और देखिए कमाल के क्रिकेट के जो दीवाने हैं चारों तरफ, अब मुझे सिर्फ प्रेक्षक और प्रेक्षक नजर आ रहे हैं। आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं फिर से एक बार तहे दिल करना चाहूंगा और आपका इस्तकबाल भी करना चाहूंगा। बहुत बहुत शुक्रिया आपका, क्योंकि आप यहाँ पे बहुत ही ज्यादा तादाद में आए और इस प्रतियोगिता को 4 चांद लगा दिए हैं। निशान 6 बॉलमध्ये 7 धावेची गरज आहे। यासिन सर, आपण नेहमीच एक आठवण करून देतो, ती म्हणजे हिरो कपची। तेव्हा 6 बॉलमध्ये 7 धावेची गरज होती साऊथ आफ्रिका संघाला, आणि भारतीय संघाला प्रश्न पडला की आता गोलंदाजी कोणाला द्यायची, आणि तेव्हा ती गोलंदाजी मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर याला दिली होती आणि त्या धावा त्यांनी रोखल्या होत्या, आपल्या भारतीय संघाला विजय प्राप्त करून दिला होता। आता इथे रणजीपटू मिस्टर परफेक्टनेस किंवा मिस्टर कन्सिस्टन्स म्हणून ज्याला ओळखलं जातं असा योगेश पवार या धावा रोखणार का? 6 बॉलमध्ये 7 धावांची गरज, स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आहे हरेश। अगदी व्यूव्हरशन आपण पाहिले तर सर्व क्षेत्ररक्षक जणू काही सीमारेषा लगत इथे तैनात केलेत। पहिलाच बॉल बॅकफुटला गेला, वेट अँड वॉच, थोडासा वेळ इथे पाहिला आणि तदनंतर सरळ भिरकावून दिलंय मिड विकेटच्या वरून एक ग्लोरियस शानदार फटका, षटकार। इंटरनॅशनल रूल, यू हॅव टू कंपल्सरी चेस, हा या स्पर्धेचा नियम आहे। त्याच्यामुळे 5 बॉलमध्ये तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत 1 धाव ही मात्र काढावी लागणार आहे। अजून सुद्धा यासिन सर मॅच मात्र बाकी आहे। योगेश पवार सारखा जो खेळाडू आहे, आपण ॲज अ बॅटर म्हणून त्याला सातत्यानं पाहतोय, परंतु आता गोलंदाजी मार्कवरती असताना पहिलाच बॉल हॅप ट्रॅकर होता आणि त्याचा पुरेपूर समाचार बॅटरने घेतलाय। अब बहुत मुश्किल है क्योंकि 5 गेंदों में मात्र 1 रनों की जरूरत। पहली गेंद पर ही यहाँ पे छक्का जड़ दिया है हरीश गावड़ ने, और जो गुब्बारे की तरह हवा हमने भी भरी थी, वो गुब्बारा यहाँ पे पूरी तरीके से फूटता हुआ। 5 गेंदों में 1 रन शायद बचाना बहुत मुश्किल होगा, मगर देखते हैं फिर भी अपना एक्सपीरियंस और अपनी कलात्मक गेंदबाजी में कुछ जादू करते हैं या नहीं। पुन्हा एकदा योगेश पवार ऑन साइडला आपण व्यूव्हरशन पाहिली क्षेत्ररक्षकाची, तर इथे एक क्षेत्ररक्षक हा मिड ऑनच्या दिशेने तैनात केला, एक काऊ कॉर्नर, तदनंतर एक शॉर्ट स्क्वेअर लेग, एक शॉर्ट फाईन लेग ऑन साइडला। नेक्स्ट बॉल योगेश पवार, यावेळेस अगदी चांगल्या पद्धतीने घेऊन काढलेला फटका, आणि इथे आपण पाहिलं तर देवी पारंगी संघ विजय होतो। विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन। तसंच या स्पर्धेमध्ये वनवली संघाने सहभाग नोंदवला त्याबद्दल तुमचं समस्त ग्रामस्थ मंडळ घोटवडे आणि त्याच वेळेला जय हनुमान क्रिकेट क्लब घोटवडे यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार। चला आपण आता दुसऱ्या सामन्याकडे वळणार आहोत। दोन्ही संघांचे कर्णधार यांना विनंती आहे की आपण टॉस केलेला आहे, जो आपण निर्णय घेतलाय त्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करा आणि सामन्याला